नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्यादादा हा भयानक चिडलेला असतो आणि सूर्यादादाने आता नरड पकडलेलं असतं, ते म्हणजे राजकुमारचं. कारण आपल्या बहिणीला जो कोणी त्रास देईल त्याला सूर्यादादा सोडत नसतो, हे सूर्यादादाचं ठरलेलं असतं. आणि राजकुमारने तर त्याच्या मर्मावर बोट ठेवलेलं आहे. आता सूर्यादादा मात्र भयानक चिडलेला असतो आणि त्याची एकच गोष्ट असते, ती म्हणजे तो म्हणत असतो की माझ्या बहिणीशी पंगा घेण्याचा विचारही करायचा नाही. माझ्या बहिणीशी अशा पद्धतीनं जे कोणी वागलेलं आहे त्याला मी सोडणार नाही, असं सूर्या म्हणत असतो. आणि सूर्या आता त्याला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता माझ्या बहिणीची माफी मागितली पाहिजे, एवढं लक्षात ठेव. आणि हे सगळं सूर्यादादा बोलत असतो तेव्हा सारंग तिथं आलेलं असतो आणि सारंग आता सूर्यादादा आणि सारंग यांच्यामध्ये वाद सुरू झालेले असतात. सारंगच्या कानावर फक्त थोड्याच गोष्टी आलेल्या असतात. सारंगला माहिती नसतं की काय झालेलं आहे, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी झालेल्या आहेत यातलं सारंगला काहीच माहिती नसतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं, जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा तिलोत्तमा सगळे तिथं बाहेर येतात, पाहू लागतात. तेव्हा सूर्या म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता तिलोत्तमा मेहेंदळेनं माझ्या बहिणीची माफी मागायची आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो की अरे सूर्या, असं काही नाही झालेलं. सूर्याचं फक्त एवढंच म्हणणं असतं की माझ्या बहिणीशी जो कोणी चुकीचा वागलेला आहे त्याला मी सोडत नसतो, असं म्हणत सूर्या जाम भडकलेला असतो आणि सूर्याला खूप राग आलेला असतो. सूर्या म्हणत असतो की हे बघ, तुझ्या भावाने काय चूक केली ती मला माहीत नाहीये, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय इथून जाणार नाही. तिलोत्तमा मात्र सगळ्यांना आत घेऊन जाते. आता तिलोत्तमाकडे दुसरा पर्यायच नाहीये, कारण काहीही झालं तरीही तिलोत्तमाला माहिती आहे की तिच्या पोराने काय चूक केलेली आहे. त्याहीपेक्षा तिलोत्तमाला जास्त राग आलेला आहे आणि तो म्हणजेच की हे सगळं जे काही झालेलं आहे ते तिच्या अंगाला काळं लागलेलं आहे, त्या गोष्टीचा तिला जास्त राग आलेला असतो. तिला बाकी गोष्टींशी प्रॉब्लेम नसतो. पण इकडे आता जयंतीने स्वतःहून भैरवीला कॉल केलेला असतो आणि ती भैरवीला विचारत असते काय झालं, म्हणजे तुम्ही तर फोन कटच केला, तुम्हाला काय कळलं का काय झालेलं आहे, कुणी केलेलं आहे हे सगळं, असं ती भैरवीला विचारत असते. तेव्हा भैरवी म्हणत असते की तू गप्प बस. आणि भैरवी चिडलेली असते. तेव्हा भैरवी तिला म्हणत असते की नक्की काय तुझं काय चाललंय नक्की, जयंती तू गप्प बस. जयंतीनं मात्र इकडे पैसे मागायला फोन केलेला असतो. जयंतीला पैसे हवे असतात, एवढी मोठी न्यूज दिली आणि मला पैसे नाही आहेत. ही मूर्ख जयंती, तिला एवढं कळत नाहीये की सावली स्वतः गायली तर किती पैसे मिळतील, पण ही गोष्ट मात्र तिच्या लक्षात येत नसते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्या जी आहे, मूर्ख ऐश्वर्या, तिच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू असतो आणि ऐश्वर्या इकडे बोलत असते आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता ह्या पत्ते कुठं खोलायचे ते मला माहिती आहे. आणि ती फोटो बघत विचार करत बसलेली असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं अस्मी तिथे आलेली असते आणि म्हणत असते तुम्ही खूप हुशार आहात हे मला माहिती आहे, म्हणून प्रत्येक वेळेसच विचार करत बसलं पाहिजे असं नाही. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र जेव्हा या सर्व गोष्टी समोर येत आहेत आणि त्या क्षणी भैरवी मात्र इकडं आलेली असते आणि भैरवी ही भयानक चिडलेली असते आणि ती सावलीला म्हणते हे काय आहे. सावली म्हणत असते की मी काहीही केलेलं नाही असं बोलत असते. आणि त्या क्षणी इकडे भैरवी सावलीच्या कानाखाली मारलेली असते आणि सावलीला म्हणालेली असते की हा आवाज तुझाच आहे. सावलीला प्रश्न पडलेला असतो की मी तर तुझ्याला सांगितलेलं होतं, पण हे सगळं कसं झालं, तुझ्याने नक्की काय केलेलं आहे, ती रील एवढी व्हायरल कशी झालेली आहे, तुझ्याने तर मला वचन दिलेलं होतं की हा आवाज गावाच्या बाहेर नाही जाणार. तेव्हा भैरवीने कानाखाली मारलेले असते आणि सावलीला विचारलेलं असतं की ही एवढी हिंमत, आता तुझ्या भावासाठी पैसे मागायला पुन्हा माझ्याकडे ये, मग तुला सांगते तुझा भाऊ मेला तरीही माझ्याकडे भीक मागायला यायचं नाही, तूही नाही यायचं आणि बाकी कोणीही यायचं नाही, कारण काहीही झालं तरी गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेव, असं भैरवी सावलीला बोलत असते. सावली मात्र बिचारी घाबरलेली असते. तिला कळत नसतं की आता करू काय. काहीही झालं तरी सावळीच्या पुढे काहीच पर्याय नसतो. तिला सुचतच नसतं, कारण हे जे काय घडलेलं असतं ते अनावधानाने घडलेलं असतं. तिनं काहीही मुद्दाम केलेलं नसतं, परंतु त्रास मात्र आता तिला होणार असतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे तिथे लगेच आलेली असते, ती म्हणजे अमृता. अमृता म्हणत असते की मी आईंना बोलवू का, तुम्ही आलेले आहात ना. तेव्हा अमृताला भैरवी सांगते की नाही नको, त्याची काही गरज नाही आहे. हे सगळं भैरवीचं असतं, माझं नाही सावलीकडे काम होतं पुढच्या इव्हेंटची, तिला माहिती द्यायची होती ना, म्हणून मी आलेले आहे, असं ती अमृताला सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे भैरवी अमृताला म्हणते काय झालं. तेव्हा अमृता म्हणत असते की थोडा प्रॉब्लेम झालेला आहे ना,
कारण इथे ऑफिसमध्ये गोंधळ झालेला होता, बाहेर कोण लोक बसलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं आणि ती तीच लोक आहेत असं अमृता सांगत असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं भैरवी म्हणत असते की ही गरीब माजुर्डी लोक आहेत ना, त्यांना जागीच ठेचलं पाहिजे, त्यांचा जो माज आहे ना तो जागीच उतरवला पाहिजे. आणि इकडे आता बाहेर आलेली असते ती म्हणजे आता भैरवी जयंतीला घेऊन आलेली असते, कारण जयंतीनं भैरवीला सांगितलेलं असतं की ते डॅडी आहेत म्हणजे जालिंदर निंबाळकर, सातारच्या गुळुमगावचे आहेत, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि जयंती आलेली असते आणि जयंती आता बोलत असते, तुम्ही हा आवाज वापरलाच कसा, एवढी हिंमत कशी झालेली आहे तुमची, हे सगळं जयंती डॅडींना बोलत असते. जयंती जे बोलत असते ते पाहून डॅडी मात्र भयानक चिडलेले असतात. डॅडी काय करू शकतात ह्या गोष्टीची मात्र इकडे कल्पनाही नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता जयंतीला डॅडी बंदूक काढतात आणि म्हणतात की तुझा लय आवाज येतोय ना, थांब जरा, तुझा आवाजच बंद करतो. जयंती इकडे डॅडींच्या नावाने मुर्दाबाद मुर्दाबाद म्हणत असते आणि डॅडींनी बंदूक काढतात जयंतीचा आवाज गेलेला असतो, कारण डॅडी जयंतीला आधीपासूनच ओळखत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे येते ती म्हणजे भैरवी आणि जयंती भैरवीला सांगत असते की त्यांच्याकडे बंदूक आहे. आणि तेव्हा भैरवी म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली, तू माझ्या मुलीचा आवाज कसा वापरलेला आहे. डॅडी म्हणत असतात की एकतर तू कोण आहे हे मला माहीत नाही आहे आणि तू इथं कशी आलेली आहे याच्याशी माझं काही देणं घेणं नाही आहे, तू का आलेली आहेस. तेव्हा तो व्हिडिओ दाखवते आणि मग डॅडी म्हणतात ते आमच्या गावातलं प्रोडक्ट आहे एका पोरीचं, त्याने पोरांनी मला सांगितलं शुभेच्छा द्या, ते गाणं काय त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे, मी फक्त शुभेच्छाचा व्हिडिओ केलेला आणि पाठवला होता. तेव्हा भैरवी म्हणत असते तू याच्यात दिसतोय म्हणजे तुझा संबंध नाही कसं, असं भैरवी विचारत असते. डॅडी म्हणत असतं आणि खरंच डॅडींचा काहीच संबंध नसतो ना या गोष्टीशी, डॅडींना कुठं माहिती असतं की हे सगळं काय घडलेलं आहे. आणि इकडे भैरवीची मात्र वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. त्यानंतर भैरवी म्हणत असते की काहीही झालं तरीही आता तुला सोडत नसते, नुकसान भरपाई तर तुला द्यावीच लागणार आहे. डॅडी मात्र विचारत पडतात नुकसान भरपाई, कसली नुकसान भरपाई, नक्की काय चाललंय हे. तेव्हा भैरवी म्हणत असते की माझ्या मुलीचा आवाज वापरलेला आहे आणि त्याची नुकसान भरपाई तुला द्यावीच लागणार आहे, एवढं ती बोलत असते. आणि मग तो कोण कुठला जालिंदर निंबाळकर, तुला 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे, कॉपीराईटच्या गुन्ह्याखाली मी तुला असं अडकवणार आहे ना, तुझ्या लक्षातही राहणार नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि इतक्या विचित्र पद्धतीनं डॅडींशी कोणीतरी पहिल्यांदा बोललेलं असतं. डॅडींच्या अंगावरचा जो मोर्चा आहे तो काढून टाकलेला असतो, त्यांच्या अंगावरचा जो पंचा आहे तो काढून टाकलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण एकत्र बसलेले असतात आणि सगळ्यांचं यांचं डिस्कशन चाललेलं असतं. ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या म्हणते कसं आहे माहिती आहे का, हे सगळं जे आहे इथं आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे ह्या मुलीनं केलेलं आहे. हे सगळं घडवणारी जर आपल्याच याच्यातली मुलगी असेल तर आपण काय करणार आहोत, आपल्याच घरातली व्यक्ती आहे त्यांना हे करायला लावणारी. आणि मग ती फोटो ज्या आहेत ती तिलोत्तमाला दाखवते, तिलोत्तमाला ते फोटो दाखवते, तिलोत्तमा ते फोटो पाहते आणि तिलोत्तमा म्हणते की हे काय आहे, सारंगला फोटो दाखवले जातात. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर येतं तेव्हा अमृता म्हणत असते की ऐश्वर्या तूच तिला घरात कोंडून ठेवलेलं होतं आणि तूच तिच्यावरती आरोप करत आहे, तुला कळतंय का तू काय करतेस. आता यावेळेस काहीही झालं तरी मी तिच्या बाजूने बोलणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं आता इकडे अमृता बोललेली असते. आणि ते फोटो पाहिल्यानंतर सारंग म्हणत असतो काय चाललंय तुमचं, म्हणजे या फोटोवरनं तुम्ही आता असं बोलणार आहात का की हे सगळं सावलीनं केलेलं आहे. मग या सगळ्याशी माझाही संबंध आहे, कारण जो बाहेर आहे ना सूर्या तो माझा मित्र आहे, मग तुम्ही आता असं म्हणाल का की हे सगळं मी केलेलं आहे, या सगळ्यामागे माझाही हात आहे. सारंग मात्र रिलॅक्समध्ये बसलेला असतो, त्याला काही देणं घेणं नसतं, यांचं काय चाललंय, काय घुसळण घालायचं ते घाला. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते सारंग तू प्रत्येक वेळेस त्या मुलीची बाजू घेऊन कसं बोलतोस रे. तेव्हा सारंग म्हणतो की आई मी असं काहीही केलेलं नाही आहे, कारण काही झालं तरी तुम्ही सावलीवरती येता, ही ऐश्वर्या वहिनी तिच्यावरती आरोप करते. इकडे सावली मात्र आता सावलीचा विषय सारंगने मिटवून टाकलेला असतो आणि सावली किचनमध्ये आलेली असते. सावलीला खूप छान वाटत असतं कारण सारंगने तिची बाजू घेतलेली असते आणि सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीला तू जबाबदारच नाही आहे आणि सारंगने बाजू घेतल्यामुळं प्रश्नच मिटलेला असतो. इकडे सावली मात्र किचनमध्ये असते आणि तिचा हात चाकू लागतो आणि त्या क्षणी सारंग तिचा हात पकडतो आणि तोंडात बोट पकडतो, कारण ते जे रक्त असतं ते येत असतं म्हणून त्याने तिचं ते बोट तोंडात पकडलेलं असतं.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावली म्हणत असते सारंग म्हणतो मी काही वेगळं केलेलं नाहीये, जे खरं आहे तेच केलेलं आहे ना. आणि सावलीला त्या क्षणी आठवत असतं जेव्हा सारंगच्या हाताला सफरचंद कट करताना जेव्हा लागलेलं असतं तेव्हा सावलीनं तेच केलेलं असतं आणि त्याच्यावरती ओरडलेली असते, तुम्हाला कळतंय का, थोडा वेळ थांबायचं ना, मी देत होते ना कट करून, तुम्ही स्वतःहून का घेतलं, एवढं हक्काने सावली बोललेली असते. सावलीच्या तो जवळ प्रेमातच पडत चाललेला असतो आणि इकडे सारंग तिची समजूत घालतो, तिच्या जखमेवरती तिथं हळद लावतो आणि मग तिथून जातो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावली आता तुळजाशी बोलायला आलेली असते. इथं बिचारा सावलीलाच त्या घरात काय किंमत नसते तर सावली तुळजाला काय किंमत देणार. सावली तिथं आलेली असते आणि तुळजाला विचारत असते, तुळजा हे सगळं काय आहे. तुळजा म्हणते, अगं मला काहीच माहीत नाही आहे काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे, आत्ता मी स्वतः बघते. तेव्हा कारण सावलीला पण माहीत असतं की तुळजाच्या आयुष्यात काय झाले, आत्ता एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममधून ते गेलेले आहे, तिला काहीच माहीत नाही आहे. तुळजा म्हणत असते, हे बघ सावली, काही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. पण तुळजाला एक कळेल असतं की त्या आवाजामागं डॅडी तिथं आहेत आणि त्या रील मागं डॅडी आहेत. तेव्हा सावली म्हणत असते, शेवटी जे झालं ते व्हायचं होतं ते झालेलंच आहे. तुळजाला कळतं. आता ऐश्वर्या जी आहे ती वरून पाहत असते, कारण इकडे सूर्याने जेवण आणलेलं असतं. तुळजाला सांगितलेलं असतं की तुळजा सगळ्यांना जेवायला वाढून घे तोपर्यंत मी आलोच. तुळजाने आता सगळ्या प्लेट वाढलेल्या असतात, बिचारे आता सगळे जेवायला बसलेले असतात. परंतु इकडे गोष्टी अशा घडत असतात की ज्याचा स्वप्नातही विचार केलेला नाही. ही ऐश्वर्या जी आहे तिच्या लय पोटात दुखत असतं प्रेक्षकांनो, कारण ती इतकी माजुरी आहे ना, तुम्ही विचारही करू शकत नाही. कारण तिच्या पोटात इतका गोळा येत असतो ना, कारण कुणाचं काय चांगलं चाललंय हे तिला मात्र बघवतच नसतं आणि ती मात्र तिथं वरून जाते आणि ती पाण्याचा पाईप चालू करते. बिचारी तुळजा सगळ्यांना जेवायला वाढत असते, जेवण आलेलं असतं, जेवत असतात बिचारे, जेवणार असतात आणि त्यांच्या जेवणामध्ये पाणी, म्हणजे कोणाच्या अन्नामध्ये असं विष पाणी कालवणं किती चुकीचं असतं ना. पण ही ऐश्वर्या खरंच खूप नालायक असते. ती अशा पद्धतीनं सगळा गोंधळ घालते आणि तुळजा येते, सूर्या येतो, ते सगळं पाहतात तेव्हा बिचाऱ्यांना खूपच वाईट वाटतं. तुळजा म्हणत असते की सूर्या हे कुणीतरी जाणून बुजून केलेलं आहे. तेव्हा सूर्याला भागू म्हणत असते की नाही, काही झालं तरी दादा माघार घ्यायची नाही. हे सावलीला माहिती असतं की हे सगळं कोणी केलेलं आहे आणि सावली मात्र हे सगळं पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. सावलीला वाईट वाटलेलं असतं की अशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत. सावलीला ही गोष्ट पटलेलीच नसते. सावली म्हणत असते की काहीही झालं तरीही आता शांतच राहायचं नाही, हे सावलीने ठरवलेलं असतं आणि हे सगळे जे काही चाललेलं आहे हे सावलीला अजिबात पटलेलं नसतं. तेव्हा हे सगळे चौघजण एकत्र येतात आणि म्हणतात की आता सुट्टी द्यायची नाही, आता काही झालं तरीही आता सुट्टी द्यायची नाही, एवढं मात्र ठरलेलं असतं. उद्याच्या भागात प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळणार आहे हा जो माजुरा राजकुमार आहे त्याची जर काही चूक नाही आहे तर पैसे घेऊन सूर्यादादाच्या समोर का आलेला आहे. इतका पैशाचा माज आहे त्याला, तो 10 लाख रुपये घेऊन आता इथं आलेला आहे आणि तो म्हणत आहे की हे पैसे घ्या आणि गप्प व्हा. किती पैसे पाहिजेत सांगा, मी तुम्हाला तेवढे द्यायला तयार आहे. त्यानंतर एक मोठा ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो, कारण काय झालंय माहिती आहे का, जालिंदर निंबाळकर म्हणजे डॅडींना ह्या भैरवीने जेलमध्ये टाकलेलं आहे आणि डॅडींची मदत करायला कोण आलंय तर जगन्नाथ आलेला आहे. जगन्नाथने डॅडींना या सगळ्यातून सोडवलेलं आहे आणि तेव्हा डॅडी म्हणत असतात की जेव्हा तू मला सांगशील तेव्हा मी यायला तयार आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी करायला तयार आहे, फक्त मी व्याजासहित सगळं घेत असतो एवढं लक्षात ठेव. आणि मग इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता पोलीस स्टेशनमधून जगन्नाथने जालिंदरला सोडवलेलं आहे आणि त्यानंतर डॅडी आणि ते दोघं जण भैरवीच्या घरी आलेले आहेत. तिथं आल्यानंतर इकडे डॅडी विचारतात की खरंच तुझ्या पोरीचा आवाज खूप मंजूळ आवाज आहे ना, मला तो एकदा ऐकायचा आहे असं डॅडी म्हणत असतात. आणि तेव्हा मात्र तो आवाज ऐकण्यासाठी जगन्नाथ डॅडीला घेऊन आलाय. ही गोष्ट आता भैरवीच्या समोर आलेली असते आणि भैरवीच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली असते, कारण आता डॅडींना कळलेलं आहे की तो आवाज कोणाचा आहे. तर प्रेक्षकांनो आता इकडे सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं आहे आणि खूप मोठा उलगडा झालेला आहे. आता शेवटी सावलीच्या आवाजाचं सत्य सारंगच्या समोर आलेलं आहे. त्याचबरोबर सूर्यादादाला हे डील मिळालेलं आहे आणि राजश्री फूड प्रोडक्ट्सचा खूप मोठा लॉन्चिंगचा कार्यक्रम होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.